लाडकी बहिणींसाठी आणि सर्व जे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले नाही त्यांना सुद्धा हे सगळ्यांसाठी एक खुशखबर आलेली आहे. तर ही खुशखबर काय आहे, की आता लाडकी विद्यार्थिनी म्हणून ज्यांची लाडकी बहिणींचे जे फॉर्म भरले असतील किंवा जे लेडीज आहेत त्यांची लाडकी बहिणीचा फॉर्म पण भरला नाही, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मुलीला त्यांना पैसे भेटणार असं एक स्कीम येणार आहे. तर ही योजना चालू होणार आहे. या बाबतीत आता आपण पूर्ण पुढे जाणून घेऊया. तर ह्याच्या अगोदर ती योजना कशी काय असेल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन. तुम्हाला या बाबतीत अजून माहिती पूर्ण पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करा, की ही योजना कोणती योजना आहे म्हणून तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन. तर ही योजना काय आहे मी तुम्हाला थोडक्यात फक्त सांगतो, की जे लाडकी बहिणींचे जे फॉर्म भरलेले आहेत, जे लाडकी बहिणींना दर महिन्याला ₹1500 हप्ता भेटत आहे आणि ज्यांना सगळ्यांची ई-के-वाय-सी पण सगळ्यांची झालेली आहे आणि अजून पण त्यांना पहिल्यापासून हप्ता भेटत आहे. त्या सर्व लाडकी बहिणींना आणि जे राहिली गोष्ट की जे अजून कोण अशी भरपूर लेडीज आहेत की लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेच नाही. त्यांचं काय? तर त्यांना सुद्धा हे पैसे त्यांच्या मुलींसाठी पैसे भेटणार. तर ही योजना ही कशी असणार आहे, की ज्या लाडकी बहिणींना ₹1500 भेटतात त्यांच्या 2 मुलींना आणि शाळेमध्ये जे जात असेल ते पहिलीपासून असू दे किंवा ते 10वी असू दे, 11वी-12वी असू दे, अजून अशी काही अट आलेली नाहीये. त्या सगळ्यांसाठी त्यांनी सांगितले आहे, की त्यांना प्रत्येक मुलीला ₹500 देणार. पहिली 2 मुली. जर कोणाला 3-4 मुली किंवा मुलं असेल तर ह्याचं काही नाहीये विषय त्यांनी सांगितलेलं नाहीये. त्यांनी फक्त पहिले 2 मुली जे असतील तर त्या 2 मुलींना त्यांनी ₹500 प्रत्येक महिन्याला असं त्यांनी शाळेय खर्च म्हणून त्यांनी देणार आहेत. तर ही योजना चालू होणार आहे लवकरात लवकर. तर ह्या बाबतीत ह्याला डॉक्युमेंट काय लागणार? ह्याला कागदपत्रे काय लागेल? ही मुदत कधीपर्यंत असेल? ह्याला फॉर्म कसा भरायचा आहे? तर तुम्ही कमेंट करून विचारा. मी तुम्हाला ह्या योजनेचं फक्त नाव सांगतो. हे लाडकी विद्यार्थिनी योजना म्हणून असं नाव ह्याचं येणार आहे. फक्त हे असं नोटीस आलेली आहे. तर या बाबतीत अजून हे संपूर्ण महाराष्ट्रात चालू होणार का तिने दुसरीकडे कुठल्या जिल्ह्यात फक्त किंवा कुठल्या राज्यात फक्त चालू करेन अशी अजून काही सुद्धा अपडेट नाहीये. हे फक्त असं नोटीस आलेली आहे की ही योजना त्यांनी लवकरात लवकर सुरू करणार आहेत. आणि राहिली गोष्ट लाडकी बहीण योजनाची, तर लाडकी बहीण योजनाचे पैसे लवकरात लवकर हे एप्रिल महिन्यामध्ये आता हे जी-आर पण येणार आहे आणि पैसे लवकरात लवकर वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही त्यांच्यासाठी पण सुद्धा मी प्रयत्न करत आहे. जर ई-के-वाय-सी बाबतीत अजून काही जर अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर मी आपल्या चॅनलवर अपडेट देईन. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा तुमचं काही जर प्रॉब्लेम असेल तर. धन्यवाद.